नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पूर्णांक संख्यांचा गुणाकार आणि भागाकार. मित्रांनो, आपण अगोदर भागाकार पाहूया. मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण आता फर्स्ट आपण पाहूया, जर दोन्ही पॉझिटिव्ह संख्या असल्या, तर त्यांचा भागाकार हा पॉझिटिव्ह असतो. दोन्ही पॉझिटिव्ह संख्यांचा भागाकार हा पॉझिटिव्ह असतो. मित्रांनो, समजा आपण आपले जनरल क्वेश्चन घेतला 12 डिवायडेड बाय 6, याचा आन्सर 2. मित्रांनो, हे दोन्ही पॉझिटिव्ह संख्या आहेत, त्यांचा भागाकार पॉझिटिव्ह भेटलेला आहे. मित्रांनो, त्यानंतर दोन्ही निगेटिव्ह संख्या असल्या, दोन्ही निगेटिव्ह संख्यांचा भागाकार हा सुद्धा मित्रांनो पॉझिटिव्ह असतो. हा पॉझिटिव्ह असतो. मित्रांनो, आपण एक्झाम्पल घेऊया. -18 डिवायडेड बाय -3, या दोन्ही संख्यांचा भागाकार मित्रांनो किती आलं? 3 × 18, 6, आणि मायनस मायनस दोन्ही कॅन्सल होतात, म्हणजे आपलं +6 आलं. मित्रांनो, समजा न्यूमरेटर आपला निगेटिव्ह आणि डिनोमिनेटर पॉझिटिव्ह असेल, तर आपला भागाकार हा निगेटिव्ह येतो. आपण एक्झाम्पल पाहूया. -15 घेऊया डिवायडेड बाय 3, तर यांचं -5 आन्सर येतं आहे मित्रांनो, कारण की वरती एक संख्या निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण प्रॅक्टिस सेट 9 पाहूया. 9चं पहिला क्वेश्चन. -96 डिवायडेड बाय 16, तर याचं मित्रांनो आपण घेतलं तर भागाकार 16 32 16 16 64 16 16 96 येत आहे. 16 96 आपला आन्सर 6 आणि निगेटिव्हचं चिन्ह -6. याचं मित्रांनो प्लस प्लस असल्यावर पॉझिटिव्ह, मायनस मायनसचं पॉझिटिव्ह, प्लस मायनस निगेटिव्ह, असं आपले ॲडिशन सबट्रॅक्शनचं आहे. तसंच सेम असल्यानंतर आपण त्यांच्या पॉझिटिव्ह करतो. त्यानुसार आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. 98 डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये 28, तर यांचा आन्सर पाहूया मित्रांनो. 98 आणि 28, तर आपण त्याचं सोपं रूप देऊया त्याला. 98 डिवायडेड बाय 28, त्याला भाग जातो 2ने दिलं, तर 2ने भाग देऊया मित्रांनो. 14 दुने 28 आणि याला 49 दुने 98, इथे आले 49. वरती निगेटिव्ह संख्याचं चिन्ह मित्रांनो द्यायचं आहे, तर याला अजून भाग जातोय. 7ने देऊया. 7 दुने 14, 7 दुने 14 आणि 7 7 49, 7. मित्रांनो, आपला आन्सर आलेला आहे 7 डिवायडेड 2, वरती निगेटिव्हचं चिन्ह, आपलं -7 डिवायडेड बाय 2 आन्सर आलेला आहे मित्रांनो. आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. थर्ड एक्झाम्पल.
-51 डिवायडेड बाय 68. मित्रांनो हा एक्झाम्पल आपण पाहूया. -51 डिवायडेड बाय 68. तर यामध्ये आपण 3 ने भाग देऊया. 17 ते 51 आणि 17 चौक 68 होतात. मित्रांनो आपण इथे 17 चौक 68 हा बरोबर येणार. मित्रांनो इथे आपण देऊया 17 गुणिले 4 वरती इकडे सेपरेट लिहूया म्हटलं तर 17 गुणिले 3. 17 कॅन्सल. 3 डिवायडेड बाय 4 आलेलं आहे. मायनसचं चिन्ह. आपलं आन्सर सॉल्व झालेलं आहे. मित्रांनो 4th एक्झाम्पल पाहूया आपण. 38 डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये -57. मित्रांनो याचं आपण 38 डिवायडेड बाय -57, पण ते 57चं मायनस आपण 38लाच लिहायचं आहे मित्रांनो. डिनॉमिनेटरचं मायनस आपण न्यूमरेटरलाच लिहितो. तर याला आपण इझी करूया थोडं. याला कितीने भाग जातोय पाहूया. 18, 36, 19ने जातोय. 19 गुणिले 3, 19 6 57, 19 दुने 38. 19 कॅन्सल. आपला आन्सर आलेला आहे 2 डिवायडेड बाय 3. -2 आपण 38चा घेतला. -2 डिवायडेड बाय 3. आता आपण 5th एक्झाम्पल पाहूया मित्रांनो. 5th एक्झाम्पल आहे -85 डिवायडेड बाय 20. मित्रांनो याचं -85 डिवायडेड 20 आपण पाहणार आहोत. 5 ने भाग देऊया. 17 5 85 येतात. 17 × 5 आणि 4 5 20. 4 × 5 आपला 5 कॅन्सल होतील. राहिले -17 डिवायडेड बाय 4. मित्रांनो असं आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्हचं आपण काढू शकतो. तर 6th एक्झाम्पल घेऊया. -150 डिवायडेड बाय -25. तर मित्रांनो इथे 150 डिवायडेड बाय -25. दोन्ही मायनस कॅन्सल. आपलं 25 25 50 25 3 दोन्ही मायनस आहेत म्हणून आपण प्लस केलं. ते दोन्ही मायनस कॅन्सल पण होतात तसे पण. 25 50 25 25 150. आपला आन्सर आलेला आहे मित्रांनो. आपण 7वा एक्झाम्पल पाहूया. 100 डिवायडेड बाय 60. 100 डिवायडेड बाय 60 घेऊया. त्याला आपण 20 ने भाग देऊ. 20 × 3 20 × 5. 20 3 60. 20 5 100. 20 × 5 आपला 20 कॅन्सल झाले. 5 डिवायडेड बाय 3 आपला आन्सर आलेला आहे मित्रांनो. आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. आपण 8 एक्झाम्पल घेऊया. 9 डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये 54 -54. मित्रांनो -54चा मायनस आपण वरती देऊया -9ला. मित्रांनो
9 9 × 54, 9 × 1 आणि 9 × 6, 9 9 कॅन्सल मित्रांनो. आपल्याला -1/6 मायनसचं चिन्ह मायनस देऊया. 9वा एक्झाम्पल मित्रांनो, आपण घेणार आहोत 78 / 65. मित्रांनो 78 / 65 घेऊया. इज इक्वल टू, त्याला कोणत्या संख्येने भाग जाते आपण बघणार आहोत. 13ने आय थिंक जाणार. 26 33 44 जोग 52 तेरी 5 65 13 × 78 आणि 13 5 65. आपण 13ने भाग देऊ मित्रांनो. 13 तेरी 5 65, 13 × 5 आणि 13 × 78. आपले इथे 13 कॅन्सल होणार. आपला आन्सर राहिला 6/5. आपल्या दोन्ही संख्या पॉझिटिव्ह आहे त्यामुळे पॉझिटिव्हच राहणार. आपण 10वा एक्झाम्पल पाहूया. -5 / -315. मित्रांनो आपण -5 / -315 यामध्ये दोन्ही मायनस मायनस कॅन्सल होतील. तर आपल्याला 5नेच भाग जाईल असं वाटतं. 5 एके 5 आणि 315ला 5ने भाग आपण कितीने जाणार थांबा, इकडे पाहूया आपण सॉल्व करून. 315 5 5 × 30 आले. राहिला 1, वरून घेतले 5 5 × 15. आपला आलं 63. म्हणजे 1 / 63. 5 5 कॅन्सल. आपला आलं 1 / 63. तर मित्रांनो आपला हा प्रॅक्टिस सेट 9 पूर्ण कंप्लीट झालेला आहे मित्रांनो. आपण सेकंड अँड थर्ड क्वेश्चन आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. मित्रांनो आपल्याला अशाच नवनवीन व्हिडिओ आपण पूर्ण मॅथ्स समजून घेणार आहोत. मित्रांनो आपल्याला आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.